सर्वांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सुलक्षणा विचार करत बसलेली आहे. कावेरीने घटस्थापना करायची आहे, त्यासाठी सगळी तयारी केलेली असते. कपाळावरती कुंकवाचा मळवटही भरलेला आहे आणि कावेरी आता घटस्थापनेची पूजा करत आहे. त्यावेळेस मात्र यमुनाला ही गोष्ट पटलेली नसते, कारण कावेरीने तिचं ऐकलेलं नाहीये. म्हणून यमुना धावतच बाहेर येते आणि मा चल तू, ती कावेरी आता तुझा हक्क सुद्धा घ्यायला लागलेली आहे. तुझा हक्क तिनं घेतलेला आहे. आता तिचं काही जे वागणं चाललेलं आहे ना ते योग्य नाहीये, तू चल. कारण इकडे धर्माधिकारी यांच्या घरी ती प्रथा आहे की घरची मोठी सून जिना आहे तिने तो अधिकार, तो हक्क तिला असणार आहे सुनेचा, कारण तिने घटस्थापना करायची असते. परंतु आता मात्र मला खूप राग आलेला आहे. मा बाहेर येते आणि म्हणू लागते की हे कधीच शक्य होणार नाही, कारण तिने सून म्हणून जरी या घरात आलेली असली तरीही मी तिला ही पूजा माझ्या देवीच्या बाबतीतलं काही करू देणार नाही. तेव्हा यश तिथं असतो आणि यश म्हणतो की ही पूजा केली पाहिजे. इकडे यमुनाची वेगळीच नाटकं सुरू आहेत. तिनं मासारखी साडी नेसलेली आहे, आंबाडा बांधलेला आहे, कपाळावरती मोठी टिकली लावलेली आहे. तर तिला आता असं वाटू लागलेलं आहे की जणू काही ती मास झालेली आहे, म्हणजे सुलक्षणा धर्माधिकारी बनत आहे. ही सगळी नाटकं आहेत, म्हणजे अगदी विचित्र पद्धतीने ती वागत आहे. आणि तिने आता टार्गेट केले ते म्हणजे पौर्णिमाला कळून चुकले. ती म्हणते एक वेळ वहिनी परवडल्या, पण ह्या यमीचं जे सोंग आहे ना ते जरा अतिच आहे. तिच्या बाबतीत आपल्याला विचार करावाच लागणार आहे. हे सगळं पौर्णिमाच्या लक्षात आलेलं असतं, कारण पौर्णिमाला आणि विद्याला यमुनाने जणू काही नोकर बनवून ठेवलेलं आहे आणि शिक्षा सुद्धा सुनावलेल्या आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर यशने अमृताला धडा शिकवण्यासाठी खूप छान असा प्लॅन केलेला आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे अमृता निघालेली असते तेव्हा यश तिच्या पाठीमागे येत असतो आणि यश अमृताला म्हणू लागतो की अमृता, खरंच अगं, म्हणजे मला कळत नाहीये की काय करू, कशा शब्दात तुझी माफी मागू. पण जे काही घडलेलं आहे ना ते खूपच भयानक असं आहे, मला माहिती आहे. परंतु या सगळ्या गोष्टीतून मार्ग तर काढावा लागणारच आहे. त्या कावेरीने अशा पद्धतीने येऊन राडा करेल, हा गोंधळ घालेल ना, मला खरंच माहिती नव्हतं. मी तिच्यावर प्रेम केले ना याची मला शिक्षा मिळते, खरंच पश्चाताप होतोय. तेव्हा कावेरीच्या बाबतीत बोलल्यावर लगेचच आता इकडे बोलत असते ती म्हणजे अमृता म्हणते की पण कसं शक्य आहे आणि तुला हे कधी कळलं. तेव्हा तो म्हणतो की मला आत्ताच कळलेलं आहे. या सगळ्या गोष्टी या पद्धतीने झालेल्या असतात. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो. सगळेजण आपापल्या कामात बिझी असतात. परंतु इकडे अमृताच्या बाबतीत यश बोलत आहे आणि अमृताला म्हणत आहे, मान्य आहे मला तुझा माझ्यावरती एवढ्या पटकन विश्वास बसणार नाही, पण जे काय झालेलं आहे ते सगळं मी तुझ्या समोर सांगत आहे. खरं तर ना मला माहीतच नव्हतं की ही मुलगी नक्की कशी आहे आणि काय, तिने मला फसवले. तेव्हा अमृता म्हणते, पण मी कसा विश्वास ठेवू या सगळ्यावर, मला तर वेगळंच वाटत आहे, असं अमृताचं म्हणणं असतं. तेव्हा यश म्हणतो की बरोबर आहे, तुला अवघड जाणार आहे माझ्यावर विश्वास ठेवणं, पण खरं तर तेच आहे ना, म्हणून तर मी तुला सांगत आहे. अशा पद्धतीने हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. इकडे कावेरी रूममध्ये असते, तिला विचार करत असते, तिला वाईट वाटत असतं. तिला कळत नाही की काय करू, कारण मा इतकी रागवलेली आहे की माने कावेरीला अक्षरशः धक्के मारत घराच्या बाहेर काढलेलं असतं, रूमच्या बाहेर काढलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की ही मुलगी पुन्हा माझ्या समोर नाही आली पाहिजे. या मुलीने माझ्या रूममध्ये यायचं नाही. जरी मी तिला घरामध्ये ठेवून घेतलेलं असलं तरीही ती मुलगी मला माझ्या रूममध्ये नको आहे, अशा भाषेत तिनं बोललेली आहे. तेव्हा मात्र इकडे यश तिथे येतो आणि यश कावेरीला समजवत असतो. यश कावेरीला म्हणत असतो की खरंच कावेरी, हा सगळा प्लॅन आपला होता, पण या सगळ्यातून सफर तुम्हाला करावं लागतंय. खरं तर मी तुमची सर्वांच्या समोर बाजू पण घेऊ शकत नाहीये, सगळ्यांचा राग तुम्ही तुमच्यावर उडवून घेताय. तेव्हा मात्र इकडे यश कावेरीला तसं बोलल्यानंतर कावेरी म्हणत असते, काळजी करू नका यश, हे सगळं आपण जे केलेलं आहे ना ते फक्त आणि फक्त त्या अमृताला धडा शिकवण्यासाठी केलेला आहे. तुम्ही नका त्या गोष्टींचा विचार करू.
असं कावेरी सांगत असते. मग यश कावेरीला मिठीत घेतो आणि तिला समजावू लागतो. खरं तर ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच विचित्र आणि भयानक अशा असतात. कारण यशला कावेरीलाही सांभाळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर घरातल्यांचा राग त्याच्यावरती आहे, त्या बाबतीतही तो बोलत आहे. त्याचबरोबर अमृताचं जे सगळं काही चाललेलं असतं त्या गोष्टींकडेही लक्ष द्यायचं असतं. अमृताचं नवनवीन कारस्थान रोज सुरूच असतं. इकडे अमृता रूममध्ये येते. माधवी तिला म्हणू लागते की कळतंय का तुला, तू काय केलेस हे सगळं, असं माधवी बोलत असते. तेव्हा मात्र एक मोठा धक्का बसलेला असतो आणि मग यश तिच्या लक्षात तिच्याकडे बोलत आहे. यावेळेस माधवी म्हणत असते की तुला कळतंय का, अगं तुझ्या लक्षात येत नाहीये अमृता, अगं हे औषध काय आहे, हे तू त्या सुलक्षणाला संपवायला निघालेलीस. तेव्हा मात्र अमृता म्हणत असते की मग काय करणार होते मी, काय पर्याय होता माझ्याकडे, राहिलाय का काही पर्याय माझ्याकडे. तेव्हा मात्र ती म्हणत असते सगळ्यांनी तुझ्यावर संशय घेतला असता. अमृता म्हणते गप्प बस गाई, कोणी संशय वगैरे नसता घेतला माझ्यावरती, तू जरा अति करतेस, असं अमृता सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे ती म्हणते तू आधी शांत राहा, माझ्या डोक्यात ना वेगळा प्लॅन आहे, माझ्या डोक्यात वेगळं काहीतरी सुरू आहे, तू मध्ये नको बोलूस, असं ती आईला सांगत आहे. आणि ती यशचा विचार करत असते. यश नक्की काय करत असेल आत्ता, यश कुठं असेल असा विचार करत ती यशच्या मागे जायला निघालेली असते. पण इकडे आईची बडबड आपली सुरूच असते. म्हणून ती आईला म्हणते तू शांत राहा, तू मध्ये बोलू नकोस, कारण जे काय करायचं आहे ना ते माझे मी बघते, असं तिने सांगितलेलं असतं. आणि अमृताच्या डोक्यात काय प्लॅन चालू आहे याचा विचार मात्र माधवी करत असते. नक्की हिला काय करायचं, हिचं नक्की डोकं कोणत्या बाजूने चालतंय, हाच विचार तिचा चाललेला असतो. तेव्हा मात्र अमृता म्हणत असते की तू थांब जरा, आपण ना नंतर बोलूया, मी तुला नंतर सांगते बाकी काय आहे ते. इकडे अमृता चिडलेली असते. तिला काहीही करून यशवरती बारीक लक्ष ठेवायचं आहे, कारण यश आपल्याला फसवत तर नाही ना असं तिला वाटायला लागलेलं असतं. आणि म्हणूनच तिचं यशवरती बारीक लक्ष असतं. काहीही झालं तरीही यश जो आहे तो नक्की काय करतोय, त्याचं काय चाललंय हे तिला जाणून घ्यायचं असतं. इकडं यश कावेरीला म्हणत असतो की काहीही झालं तरीही त्या अमृताचं सत्य लवकरात लवकर आपल्याला सर्वांच्या समोर आणलं पाहिजे. तेव्हा कावेरी म्हणते की या घराला लागलेलं अमृता नावाचं ग्रहण आहे ना ते आपण लवकरच संपवून टाकायचं आहे, असं त्यांचं ठरलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे यश म्हणतो की हो, कारण या सगळ्यातून तुम्हाला सफर करावं लागतंय, या घरातल्याने तुमच्यावरती राग धरलेला आहे, ही गोष्ट मला पटत नाही, असं तो कावेरीला सांगत असतो. परंतु कावेरी म्हणत असते की ते जाऊ दे यश, त्याचा नका एवढा विचार करू तुम्ही, ते होईल, मॅनेज करता येईल सगळं, असं कावेरी त्याला समजवत असते. दोघंही एकमेकांची समजूत घालत आहेत. या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे त्याचा विचार करत आहेत. त्याचवेळी अमृता बाहेर येते. अमृता म्हणते की कावेरी कोणाशी बोलते, मला तिच्या रूममधून आवाज येतोय बोलण्याचा, असं म्हणत अमृता कावेरीच्या रूमच्या दिशेने निघालेली असते. हे सगळं बोलणं चालू आहे. तेव्हा मात्र जेव्हा हे चालू असतं तेव्हा मात्र इकडे आता ते यशच्या रूमच्या बाजूला येते. तिथं आल्यानंतर ती म्हणू लागते की नाही, इथं तर कावेरी झोपलेली आहे, पण यश कुठे, यशचा आवाज आल्यासारखं मला वाटलेलं होतं, असं बोलणं चालू असतं. आणि त्याच वेळी गोष्टी घडत असतात त्या इतक्या जबरदस्त पद्धतीने की अमृताला पत्ताही लागलेला नसतो. अमृताला कळलेलंही नसतं की काय होणार आहे. आणि अमृता मात्र इकडे आता यशला शोधत शोधत बाहेर येते. यशला शोधत अमृता जेव्हा बाहेर येते तेव्हा तिच्या डोक्यात एकच गोष्ट चालू असते की लवकरात लवकर आपल्याला यशला शोधायचं आहे आणि यश कुठं आहे, नक्की यशचं काय चाललेलं आहे हे पाहायचं आहे. तेव्हा मात्र यश तिथे तिला दिसतो की दरवाजा उघडून यश आत येत आहे. तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे त्याच वेळी यशने अमृताला चांगलंच उल्लू बनवलेलं असतं आणि अमृताला मात्र ते कळलेलंही नसतं. अमृता म्हणते की खरंच, आणि मग यश आत निघून जातो. अमृता पुन्हा रिचेक करण्यासाठी आता बाहेर येते आणि बाहेर शोध घेऊ लागते. बाहेर आल्यावर ती शोध घेत असते तेव्हा तिच्या लक्षात येतं की यशच्या पायाला लागलेली चप्पल, पायाला लागलेला चिखल, त्याच्या कपड्यांना लागलेला चिखल, हे सगळं काय आहे. आणि मग ती बाहेर जाऊन शोधू लागते. बाहेर जाऊन पाहते तर तिला दिसतं की हे सगळं मागच्या बाजूला जात आहे. मग हे मागच्या बाजूला का जात आहे, नक्की यश काय करत होता आणि
मग तो ती शोध घेत जाते. तर रूमच्या मागच्या बाजूला गेल्यानंतर तिच्या लक्षात येतं की ही रूम जी आहे ती कावेरीची आहे. मग यश कावेरीच्या रूममधून बाहेर पडलाय आणि मला तो फसवतोय. इकडे तोपर्यंत रूममधून कावेरी सुद्धा बाहेर आलेली असते आणि यशला अमृताने पकडलंय असं वाटत असतं. तेवढ्यात यश तिथे येतो आणि म्हणतो की शेवटी तू मला पकडलंस ना. आणि तो हसू लागतो. तेव्हा तो म्हणतो तुला प्रश्न पडलेलाच असणार आहे, हे सगळं काय झालेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे माहिती आहे का, मी आत्ता कावेरीच्या रूममधूनच आलेलो आहे. कारण मी ना तिथे मोहळाच्या माश्या असतात ना त्या सोडलेल्या आहेत. कारण तिला मी शांत झोपू देणार नाहीये. आपल्या घरातल्या सगळ्यांची झोप तिने उडवलेली आहे. तिला मी अजिबात शांत झोपू देणार नाही. तोपर्यंत इकडे कावेरी ओरडायला सुरुवात करते की मोहळाच्या माश्या आलेल्या आहेत, मोहळाच्या माश्या आलेल्या आहेत, मला त्रास होतोय असं म्हणत कावेरी इथे ओरडायला सुरुवात करते. आणि त्याचवेळी यश म्हणतो बघितलं ना काय केलंय मी. तेव्हा अमृता म्हणते की तू एवढं सगळं करू शकतो आणि हे सगळं काय आहे असं बोलत असते. तेव्हा यश म्हणतो की हो, तिला त्रास देण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो, तिला कोणत्याही पद्धतीने मी त्रास देऊ शकतो एवढं लक्षात ठेव. आणि दोघंही हसू लागतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पौर्णिमा बाहेर आलेली असते. वहिनी अजून कशा बाहेर आलेल्या नाही आहेत. जेवणामध्ये नाश्त्यामध्ये काय बनवायचं याचा विचार झाला पाहिजे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पौर्णिमा वहिनींना आवाज देत असते आणि तेवढ्यातच तिथे विद्या सुद्धा आलेली आहे. तर विद्याकडे पाहून लगेचच पौर्णिमा म्हणत असते की अगं विद्या, वहिनी. तेव्हा तिथे लगेच येते ती म्हणजे यमुना. अगदी वहिनींसारखी साडी म्हणजे मासारखी साडी नेसलेली आहे आणि त्याचबरोबर माचं रूप धारण करत आलेली आहे. त्यामुळं तिला असं वाटत आहे की आपण जे काही केलेलं आहे ना ते अगदी बरोबरच केलेलं आहे. आपण जे आज वागतोय ते बरोबर आहे असं तिला वाटत असतं. परंतु ती जेव्हा हे सगळं रूप धारण करून येते तेव्हा पौर्णिमा आणि विद्या दोघेही तिच्याकडे पाहतच राहतात. आणि पौर्णिमा तर म्हणते यम्मे, हे सगळं काय आहे ग आता, नवीनच सोंग म्हणजे काय आहे तुझ्या डोक्यात असं ती बोलत असते. तेव्हा ती म्हणते की काय म्हणजे आज मी सांगणार आहे काय करायचं आहे ते. कारण माझी मानसिकता ठीक नाहीये हे माहिती आहे ना. त्यामुळं आजपासून मी ठरवणार आहे काय करायचं आहे ते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की अगं हो बरोबर आहे, पण एकदा वहिनींना विचारलं पाहिजे. पण हे सगळं काय आहे तुझं, म्हणजे वहिनींसारखी साडी काय नेसली आहेस, हे वहिनींसारखं वागतेस काय, मला तर काही कळणं गेलंय ग असं ती बोलत असते. तेव्हा मात्र पौर्णिमा म्हणते की हो, कसं आहे माहिती आहे का, माने माझ्याकडे चाव्या दिलेल्या आहेत आणि मला माने उत्तराधिकारी बनवलेला आहे. असं म्हणत यमुना तिच्या कमरेला लावलेला चाव्यांचा जो छल्ला असतो तो काढते आणि दाखवू लागते. ती विद्याला दाखवत असते, त्याचबरोबर पौर्णिमाला दाखवत असते आणि म्हणते की हे म्हणजे ह्या चाव्या म्हणजे फक्त चाव्या नाही आहेत, या घरचे अधिकार आहेत आणि ते अधिकार माने माझ्याकडे दिलेले आहेत. त्या घरची जबाबदारी आता माझ्याकडे दिलेली आहे. शिस्त म्हणजे शिस्त, अजिबात या घरामध्ये कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही असं ती बोलत असते. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे ही अशी का वागते हा प्रश्न यांना पडलेला असतो. पण त्याचं उत्तरही त्यातच असतं, कारण यमुना वेगळं काय वागू शकणार आहे. आणि मग आज नाश्त्यामध्ये काय करायचं, जेवणामध्ये काय करायचं, आज सण आहे, गोडाचा नैवेद्य करायचा, त्याचबरोबर आळूचं फतफतही करायचं आणि त्यासोबतच 2 भाज्या जेवणामध्ये हव्यात हे ती सांगत असते. आणि मागच्या वेळेस ना विद्या जरा चिंचेचा कोळ जास्तच पडलेला आळूच्या भाजीला, तो यावेळेस कमी घाल. चहा आणलाय का, चहा माझ्यासाठी घेऊन ये. चहा आणलेला असतो आणि चहामध्ये साखर नाही आहे, आपल्या घरातली साखर संपली का, नाही लक्षच नाही आहे या सुनांचं असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र विद्या बोलणारच असते तोपर्यंत ती चहाचा कप विद्याच्या तोंडावर मारते. विद्या म्हणते की काय आहे हे, ध्यानच आहे ना. आणि विद्याचं जे मनातल्या मनात बोलणं असतं ते सुरू झालेलं असतं. आता मासारखा आंबाडा घातला, मासारखी साडी नेसली, खांद्यावर पदर घेतला म्हणून काय आता मा होणार आहे का, असं हे बोलणं तिचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र ती म्हणत असते की बघितलं ना, हे नवीनच ध्यान आहे आमच्या घरातलं. कसं आहे माहिती आहे का, याला जरा पण अक्कल नाही आहे, गुडघ्यात मेंदू असल्यासारखं वागत असते असं विद्या बोलत असते. तेव्हा मात्र इकडे यमुनाला मात्र राग आलेला असतो. यमुनाला ही गोष्ट पटत नसते. यमुना म्हणते की बासा,
मला उलट प्रश्न करायचा नाही, असं म्हणत ती चहाचा कप फेकून देते, का तर त्यात साखर नसते. खरं तर विद्याने साखर का घातलेली नसते त्याचंही एक कारण असतं. कारण विद्याचं म्हणणं असं आहे की मा कुठं साखर खातात ना, मा जर साखर खात नसतील तर आपण कशाला याच्यामध्ये साखर टाकायची, म्हणून हे सगळं तिनं केलेलं असतं. परंतु इकडे यमुनाला मात्र ते पटत नसतं आणि नेमका तो चहा सांडतो तो पौर्णिमाच्या अंगावर. तिला चटका लागतो म्हणून ती ओरडते. तेव्हा ती म्हणते एवढं काही झालेलं नाहीये, ती साडी बदलून घे, धुवून टाक लगेच, त्याला हे होईल, त्याच्यावरती डाग पडतील आणि आज घराचं सगळं डस्टिंग तुला करायचं आहे. आणि विद्या इथून पुढे उलट प्रश्न मला करायचे नाहीत. विद्या मात्र हसत असते. विद्या म्हणत असते की आता हे काही नवीनच चालू आहे, असं विद्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. विद्याचं मन बोलत असतं. तर यमुनाला पौर्णिमा म्हणू लागते की अगं यमे, तुला एक गोष्ट सांगायची राहिली. कसं आहे, वहिनीना सारखे सारखे इंग्लिश शब्द वापरत नाहीयेत, त्यामुळं तू जरा तो विचार कर. तू वहिनींसारखा वागायचा प्रयत्न करतेस ना, म्हणून तुला सांगते. तेव्हा ती म्हणते की शब्द कोणते का असेना, भाषा कोणती का असेना, पण काम हे करावंच लागणार आहे. अशा पद्धतीने तिचं बोलणं चाललेलं असतं. बिचाऱ्या इकडे पौर्णिमाला ते काम करताना त्रास होत असतो, तिला कमरेला त्रास होत असतो आणि तिला सगळ्या घराचं डस्टिंग करायला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पौर्णिमा तिच्याकडे पाहत असते. बादली त्याचबरोबर पोछा घेऊन आलेली असते, हे सगळं ती करत असते. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मा विचार करत बसलेली असते. एकीकडे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की एकीकडे यांची तब्येत ठीक नाहीये आणि एकीकडे ती कावेरी तिच्या मनाला येईल तसं ती वागत आहे. आणि आता करायचं काय, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा हा विचार मा करत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं चालू आहे तेवढ्यातच माझ्या कानावरती आवाज पडतो आणि यमुना तिकडून ओरडत आलेली असते. आणि त्याच वेळी इकडे मा लवकर चल, तू ती आहे ना, ती कावेरी तुझा हक्क घ्यायला लागलेली आहे. आणि मग कावेरीने मात्र कपाळी कुंकवाचा मळवट भरलेला आहे आणि पूजा करायला सुरुवात केलेली असते, कारण घटस्थापना आहे. परंतु यमुनाला मात्र या गोष्टींचा जरा जास्तच त्रास होत असतो. तिला असं वाटत असतं की नाही, ही पूजा आहे ती तिनं केलीच नाही पाहिजे. आता मा खाली येते आणि मा म्हणते की तुला या घरच्या सुनेचा हक्क दिलेला असला म्हणून काय झालं, पण या घरच्या पूजेचे अधिकार मी तुला कधीच देणार नाही, असं माने आता स्पष्ट केलेलं असतं. आणि कावेरी मात्र पाहतच राहते, यश पण पाहतच राहतो. आता मा कडून कावेरीला हे सगळे अधिकार यश कसा मिळवून देणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.